तर मित्रांनो, थेट समास ह्या प्रकरणाला सुरुवात करूया. आपण या व्हिडिओमध्ये समास हे पूर्ण प्रकरण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि मला खात्री आहे यानंतर तुम्हाला हे प्रकरण परत कधीच बघायची गरज भासणार नाही. हा व्हिडिओ एकदाच बघा आणि प्रकरण समजून घ्या. मित्रांनो, कोणतेही प्रकरण शिकत असताना आपण त्याचा मुळापासून अभ्यास करत असतो. अगदी ह्या व्हिडिओमध्येही आपण प्रकरणाच्या मूळ खोलावर जाऊन अभ्यास शिकणार आहोत, हे प्रकरण अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया समास या प्रकरणाला. मित्रांनो, समास म्हणजे काय? अगोदर आपण समास म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेऊया. तर चला बघूया. समास म्हणजे काय? तर मित्रांनो, शब्दांची काटकसर करून तयार झालेल्या शब्दाला समास असे म्हणतात. कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षाही जास्त शब्द यांची काटकसर करून एकच शब्द बनतो, त्यालाच समास असे म्हणतात. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की काटकसर करणे म्हणजे नेमकी काय करायचं? 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्द कमी करून एक शब्द कसा येतो? काही जणांना हेच कळालं नसेल. तर मित्रांनो, काळजी करायची गरज नाही. उदाहरणासह आपण हे समजून घेऊया. तर उदाहरण बघा. शेती करत असलेला. तर मित्रांनो, येथे बघा, शेती करत असलेला हे 3 शब्द आहेत, पण आपण या 3 शब्दांची काटकसर करून एकच शब्द बनवला आहे. आपल्या सोयीसाठी आपण एकच शब्द बनवला. कोणता? शेतकरी. शेतकरी म्हणजे काय? शेती करणारा, शेती करत असलेला. आता तुम्हाला कळलंच असेल शब्दांची काटकसर कशी केली. शेती करत असलेला आपण त्या वाक्याचा, त्या 3 शब्दांचा एकच शब्द बनवला, शेतकरी. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की शब्दांची काटकसर करून तयार होणाऱ्या शब्दाला समास असे म्हणतात. आता वळूया समासाच्या प्रकारांकडे. पण त्यापूर्वी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्रधान म्हणजे काय. मित्रांनो, तुम्ही लहानपणापासूनच राजाची गोष्ट ऐकत आलेले असाल. त्या राजाकडे प्रधान असतो. राजानंतर सर्व काही सेनेचा कारभार पाहणारा हा प्रधान असतो. म्हणजेच काय, तर राजासाठी प्रधान हा अत्यंत महत्त्वाचा असतो, हो की नाही? म्हणजेच काय, प्रधान याच शब्दाचा अर्थ काय, तर महत्त्वाचे. प्रधान या शब्दाचा अर्थ आपल्याला महत्त्वाचे असा घ्यायचा आहे, किंवा प्रधान या शब्दाचा अर्थ मुळात महत्त्वाचे असाच होतो. तर मित्रांनो, समासाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. पहिला अव्ययीभाव समास, नंतर तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. मित्रांनो, या 4 प्रमुख प्रकारांचे काही उपप्रकारही पडतात. त्यात अव्ययीभाव समास याचे उपप्रकार पडत नाही. तर आपण सर्वप्रथम यांचे उपप्रकार बघूया, ते जाणून घेऊया. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व असे 3 प्रकार पडतात. यानंतर बहुव्रीही समासाचे उपप्रकार बघा. विभक्ती. आता विभक्ती या समासाचे आणखी 2 उपप्रकार पडतात. एक समानाधिकरण आणि 2 व्याधिकरण. त्यानंतर पुढील प्रकार आहे नत्र, त्यानंतर आहे सह आणि प्रादी. याचप्रमाणे तत्पुरुष समासाचेही उपप्रकार, त्यामध्ये 2 गट पडतात, व्याधिकरण आणि समानाधिकरण. व्याधिकरणमध्ये आहे विभक्ती, त्यानंतर आहे अलुक, उपपद, नत्र आणि मध्यम पदलोपी. समाधानीकरणमध्ये कर्मधारय म्हणजेच द्विगु, त्यालाच द्विगु असेही म्हणतात, असे
संपूर्ण उपप्रकार आहेत. मित्रांनो, हे उपप्रकार तुम्हाला कितीही जास्त दिसत असले तरी अगदी एका शब्दात आणि एका वाक्यात तुम्हाला समजतील असे हे उपप्रकार आहेत. यामध्ये व्याधिकरण आणि समाधिनीकरण हे फक्त 2 गट आहे. मूळ तत्पुरुष समासामध्ये 6 उपप्रकार आहेत, द्वंद्व समासामध्ये 3 उपप्रकार आहेत आणि बहुव्रीही समासामध्ये 4च उपप्रकार आहेत आणि अव्ययीभाव समासामध्ये एकही उपप्रकार नाही. तर मित्रांनो, हे अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया, यांची ओळख आपण थोडक्यात करून घेऊया. तर सर्वप्रथम आपण अव्ययीभाव या समासापासून सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत एक शब्द किंवा एक वाक्य दिलं असेल. जर वाक्य दिलं तर शब्दाखाली अधोरेखित केलेलं असेल आणि नसेल केलेलं तर तुम्हाला ओळखायचं आहे. मित्रांनो, थोड्या वेळा पहिले आपण प्रधान या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. प्रधान या शब्दाचा अर्थ काय, तर महत्त्वाचे. या शब्दाचा पुढे आपल्याला खूप उपयोग होणार आहे. तो कसा, तर बघा, अव्ययीभाव समास यात पहिले पद प्रधान असते, तत्पुरुष समास यात दुसरे पद प्रधान असते, द्वंद्व समास यात दोन्ही पदे प्रधान असतात, तर बहुव्रीही समास यात दोन्हीही पदे प्रधान नसतात. आता तुम्हाला जरी समजलं नसेल पहिले पद, दुसरे पद, दोन्ही पद किंवा प्रधान नसणे हे जरी समजलं नसेल तर काळजी करू नका. तुम्हाला उदाहरण देऊन खूप चांगल्या पद्धतीने समजावणार आहेत. आता उदाहरण बघा, घरोघरी. आता घरोघरी या शब्दामध्ये 2 शब्द आहे, एक घरो आणि दुसरा घरी, म्हणजेच 2 पद आहे, एक घरो आणि दुसरा आहे घरी. आता अव्ययीभाव समास काय सांगतो, तर पहिले पद प्रधान असते. म्हणजे पहिले पद कोणतं आहे इथे, तर घरो. घरो हे पहिलं पद आणि घरी हे दुसरे पद. आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल घरी या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द निघतो. तर घरो हा जो शब्द आहे, हे जे प्रत्यय आहे ह्याचा तसा अर्थ निघत नाही, पण ते प्रत्यय घरी या शब्दाच्या पहिले लागल्यामुळे आपल्याला असे समजते की प्रत्येक घरी त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलला. घरी या शब्दाचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यावरून काय अर्थ आला, तर प्रत्येक घरी, घरो घरी. आता तुमच्या लक्षात आलंच असेल पहिले पद आणि दुसरे पद म्हणजे काय, आणि पहिले पद प्रधान म्हणजे घरी या शब्दाआधी आलेलं घरो हे पद किती महत्त्वाचं आहे, म्हणजे हे पहिले पद किती प्रधान आहे. त्याचप्रमाणे तत्पुरुष समास यात दुसरे पद प्रधान असते. उदाहरण बघा, शेतकरी. आता इथे शेत आणि करी हे 2 पद आहे, तसा त्याचा शब्दशः अर्थ काढला तर काय निघतो, शेती करणारा, शेतकरी. आता येथे बघा, दुसरे पद करी हे महत्त्वाचे असते असं तत्पुरुष समास सांगतो. आता शेत म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर शेत येईल, पण करी हे प्रत्यय त्याला लागल्यामुळे तुम्हाला काय कळालं की करी हा जो शब्द आहे त्यामुळे करणारा, शेती करणारा असा त्या शब्दाचा अर्थ बनला आहे. शेत असतं फक्त तर शेतच तुमच्या डोळ्यासमोर आलं असतं, पण करी या दुसऱ्या महत्त्वाच्या शब्दामुळे त्या पूर्ण शब्दाचा अर्थच बदलला. शेती करणारा, शेतकरी. मित्रांनो, आता तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल, आणि जरीही लक्षात आलं नाही तर पुढे मी एक एक प्रकार तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरजच नाही. आणि हे उपप्रकार आणि मुख्य प्रकार शिकवत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहेत, ज्याने समास तुम्ही चटकन ओळखशाल. तर द्वंद्व. द्वंद्व या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात. कसे, तर बघा, उदाहरण आई वडील. आता आई आणि वडील जर तुम्ही हा शब्द वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की आई आणि वडील ही दोनही शब्द महत्त्वाचे असतात. यात आपण फक्त आई किंवा वडील घेऊ शकत नाही, कारण हे दोन्ही पदे खूप महत्त्वाचे आहे, आई आणि वडील.
आता तुम्हाला कळालंच असेल, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. उदाहरण काय, तर आई आणि वडील. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की परीक्षेत जो काही शब्द आला आहे त्या शब्दाचा अगोदर तुम्हाला फोड करायची आहे. 2 पदे मिळवायची आहे आणि त्यानंतर त्याचा अर्थपूर्ण अर्थही लक्षात घ्यायचा आहे. याची तुम्हाला समास ओळखण्यास खूप मदत होणार आहे. आता बघूया बहुव्रीही समास. यात एकही पद प्रधान नसते. आता बरेच जण मला म्हणाल की प्रधान नसते म्हणजे काय? प्रत्येक पदामध्ये प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ असतोच. तर मित्रांनो, अगदी बरोबर. पण बहुव्रीही या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. का? कारण त्यामोरून एक तिसराच अर्थ निघत असतो. नाही समजलं ना? काही हरकत नाही. चला उदाहरणावरून बघूया. वक्रतुंड. आता मित्रांनो, येथे वक्र आणि तुंड हे दोन वेगवेगळे पद आहेत, शब्द आहेत. आता तुम्ही म्हणाल इथे वक्रतुंड याचं काही चित्र का नाही दिलं? तर मित्रांनो, वक्रतुंड या दोन्ही शब्दावरून तुम्हाला काय आठवलं? तर गणपती. आता मी इथं मुद्दामूनच गणपतीचं चित्र दिलं नाही. का? तर तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. वक्र आणि तुंड हे 2 वेगवेगळे पद, वेगवेगळे शब्द आहेत. पण यावरून काय अर्थ निघाला? तर गणपती. वक्रतुंड म्हणजे काय? तर गणपती. आता आपण सविस्तर यांचे उपप्रकार पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण द्वंद्व समास याचे उपप्रकार बघूया. कारण हे सगळ्यात सोपे आहे ओळखण्यासही आणि बघितल्या तुम्हाला समजतील असे आहेत. तर द्वंद्व समास म्हणजे काय? दोन्हीही पद महत्त्वाचे असतात. उदाहरण आपण काय पाहिलं होतं? आई बाबा, आई वडील. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया द्वंद्व या समासातील उपप्रकारांना. सर्वात प्रथम आहे इतरेतर द्वंद्व, त्यानंतर दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. मित्रांनो, समासाचे उपप्रकार ओळखण्याची एक ट्रिक अशी आहे की त्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला असतो. उदाहरण बघा, आई वडील. आई आणि वडील, आई वा वडील. आणखीन एक ट्रिक काय? व आणि हे 2 शब्द येथे महत्त्वाचे असतात. आता त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समासाकडे वळूया. वैकल्पिक म्हणजे काय? तर विरुद्धार्थी शब्द, विकल्प दर्शवणारे शब्द. मित्रांनो, या समासात सगळे विरुद्धार्थी शब्दच असतात. जसे पाप, पुण्य, मागे, पुढे, खरे, खोटे. आता हे ओळखायचे असेल तर इथे वा किंवा अथवा असे शब्द या दोन्ही पदामध्ये घेऊन बघायचे. पाप वा पुण्य, मागे किंवा पुढे, खरे अथवा खोटे. आणि समाहार द्वंद्व त्याच्या शब्दातच अर्थ आहे बघा. समाहार, आहार म्हणजेच आहाराविषयी शब्द. जसे भाजी भाकरी म्हणजेच काय? तर आहारातील जे शब्द आहे आपले दररोजच्या जीवनातील ते शब्द इथे येतात. पण येथे अपवादही आहे. कारण केर कचरा हे आहारातील शब्द येत नाही. पण आणखीन एक ट्रिक काय आहे या समासाची की येथे समूह असतो, गट असतो. म्हणजे केर कचरा, कचरा असेल मग तो वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो, त्यांचा गट. आता तुम्हाला हे 3ही प्रकार समजले असतील. वळूया पुढच्या प्रकाराकडे. पण त्या प्रकाराआधी आपल्याला उपसर्ग आणि प्रत्यय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या आधी येणारा पद किंवा शब्द. आणि प्रत्यय म्हणजे काय? तर शब्दाच्या नंतर येणारं पद किंवा शब्द. उदाहरणातून बघा, हेही तुम्हाला चांगलं समजेल. जसं जन्म हा शब्द आहे, पण त्यासमोर उपसर्ग लावला, आधी एक प्रत्यय आलं आणि शब्द बनला आजन्म, जन्मापासून. बरोबर. त्याचप्रमाणे प्रत्यय बघा. प्रत्यय काय? तर शब्दाच्या नंतर प्रत्यय येत असतं. शब्द आहे चमचा आणि त्यापुढे आपण लावली
पद प्रत्यय काय लावलं, गिरी, चमचे गिरी. बघितला, पूर्ण अर्थच बदलला ना. आता तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय हे समजले असेल. आता पुढील समासातील प्रकारांकरिता हे अत्यंत गरजेचं आहे. तर चला बघूया. अव्ययी भाव समास, यात पहिले पद प्रधान असते. उपसर्ग तुमच्या लक्षात आलेच असतील. अव्ययी भाव समासात अगदी तेच होत असतं. पहिले पद प्रधान असते, म्हणजेच ते पहिले पद हे उपसर्ग असते. ते संस्कृत भाषेतील, मराठी भाषेतील आणि फारसी भाषेतील उपसर्ग असतात. आता तुम्हाला मी हे सर्व भाषेतील उपसर्ग लक्षात ठेवायला लावणार नाही, कारण ते तुमच्या लक्षातही राहणार नाही. तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. अव्ययी भाव समासातील पहिले पद प्रधान असते, म्हणजेच जो काही शब्द दिला आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांची फोड करायची आहे. फोड केल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ काढायचा आहे. आता तुम्हाला हे असेही समजत नसेल, त्यामुळे आपण उदाहरणातूनच हे समजून घेऊया. तर उदाहरण बघा, यथा अवकाश. यथा अवकाश हा शब्द आहे, त्याची आपण फोड केली तर यथा आणि दुसरा शब्द निघतो अवकाश, म्हणजे दोन शब्द भेटतात. त्यात अव्ययी भाव समास सांगतो की पहिले पद हे प्रधान असते. आता यथा या शब्दामुळे अवकाश या शब्दाचा अर्थ बदलला, म्हणजेच तो एकत्र केल्यानंतर यथावकाश असा शब्द तयार झाला. आणि यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे, म्हणजेच काय, पहिलं पद प्रधान असते. आता दुसरं उदाहरण बघा, बिन चूक. इथे बिन आणि चूक हे दोन शब्द आहेत. आता चूक या शब्दाचा शब्दपूर्ण अर्थ तर निघतो, पण बिन या शब्दाचा तसा अर्थ निघत नाही. पण हा उपसर्ग आहे, त्यामुळे या पूर्ण शब्दाचा अर्थ बदलला. त्याचप्रमाणे आणखीन एक उदाहरण बघा, जागोजागी. आता इथे द्विरुक्ती, उपसर्ग संस्कृत, मराठी, फारसी आणि पुढे द्विरुक्ती हा शब्द मी लिहिलेला आहे. द्विरुक्ती म्हणजे काय, एकच शब्द दोन वेळेस घेतला जातो. जसं जागा हा शब्द आहे, पण त्यासमोर आपण जागो हा शब्द लावला, त्यामुळे त्याचा अर्थ काय झाला, प्रत्येक जागी, म्हणजेच जागोजागी. आता तुम्हाला द्विरुक्ती ही कळाली असेल. हा आहे अव्ययी भाव समास. आता वळूया तत्पुरुष समासाकडे. तत्पुरुष समासामध्ये काय होतं, तर दुसरे पद महत्त्वाचे असते, प्रधान असते. अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घ्यावा लागतो. आता तुम्हाला ही व्याख्या समजली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना समजली नाही त्यांच्यासाठीही उदाहरण देऊन चांगल्या प्रकारे समजवणार आहेत. सर्वप्रथम आपण तत्पुरुष समास लक्षात घेऊया, ज्यात दुसरे पद प्रधान असते. तर बघा उदाहरण, नदी काठ. आता मित्रांनो, नदी आणि काठ हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्यांची फोड केली तर नदी आणि काठ हे दोन शब्द आपल्याला मिळतात. पण शब्दपूर्ण अर्थ जर लावला तर आपल्याला अर्थ काय निघतो, नदीचा काठ, नदीचा काठ. आता दुसरे पद प्रधान म्हणजे काठ हे पद महत्त्वाचे आहे. नाहीतर एकच पद जर घेतलं तर आपला अर्थ काय निघतो, फक्त नदी. आपल्याला कळतं की फक्त नदी हा शब्द आहे, नदी आपल्याला दिसते, पण काठ हा शब्द त्याला लागल्यामुळे आपल्याला कळालं की नदी नाही तर नदीचा काठ. आता तुम्हाला तत्पुरुष समास कळाला असेल. दुसरे पद प्रधान म्हणजे काय, नदीचा काठ. यात नदी काठ या शब्दातील काठ हे दुसरं पद महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला ती व्याख्या समजावून सांगतो. तर बघा, नदीचा हा ही विभक्ती किंवा विभक्ती प्रत्यय पहिल्या शब्दाला लागलेला आहे, बरोबर. मग अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द. आता चा हा शब्द आपण गाळलेला आहे, हे विभक्ती प्रत्यय आपण गाळलेला आहे, तेव्हा कुठं नदी काठ हा शब्द तयार झाला, हा शब्द आपल्याला भेटला, हा सामासिक शब्द आपल्याला भेटला, बरोबर. मग त्यालाच तत्पुरुष समास असे म्हणतात. मित्रांनो, हे झालं तत्पुरुष समासाबद्दल. आता आपण तत्पुरुष समासाच्या उपप्रकारांकडे वळणार आहोत. बघूया तत्पुरुष समासाचे
उपप्रकार यात 2 गट पडतात, व्याधिकरण आणि समानाधिकरण. यात व्याधिकरणमध्ये विभक्ती, अलुक, उपपद, नत्र म्हणजेच कृदंत, त्याला कृदंत तत्पुरुष समासही म्हणतात, मध्यम लोपी. त्यानंतर समानाधिकरणमध्ये कर्मधारय, त्यालाच द्विगु समासही म्हणतात. मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण व्याधिकरण या गटातील उपप्रकारांना सुरुवात करूया. व्याधिकरण म्हणजे काय हे आधी बघूया. विग्रह करताना दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत येतात. आता तुम्हाला विभक्ती हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे हे कळालं असेल. आधी तुम्ही ते प्रकरण बघून घ्या, हे अपलोड केलेलंच आहे. विग्रह करताना दोन्ही पद वेगवेगळ्या विभक्तीत येतात म्हणजे काय, जे 2 शब्द आपण काढतो त्यांची संधी करतो ते दोन्ही एकाच विभक्तीत येतात. चला सुरुवात करूया आता विभक्ती तत्पुरुष समास या उपप्रकारापासून. विभक्ती हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. विभक्ती तत्पुरुष समासामध्ये विभक्ती किती महत्त्वाची आहे म्हणून. मित्रांनो, अगदी काही मिनिटांमध्येच अगदी सरळ सोप्या भाषेत तुम्हाला काही ट्रिक्सनुसारही सांगितलं आहे. तुम्हाला अगदी चटकन लक्षात राहील असं विभक्ती प्रकरण तुम्ही आधी बघून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला हा उपप्रकार समजणारच नाही किंवा ओळखता येणार नाही आणि त्याला सुरुवातही करून उपयोग नाही. ज्यांना येत आहे त्यांनी नीट लक्ष द्या, ज्यांना येत नाही त्यांनी प्रकरण बघून घ्या. विभक्ती तत्पुरुष समास यात शब्दयोगी अव्ययाचा लोप केला जातो. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दाला जोडून आलेल्या अव्ययाचा लोप केला जातो. उदाहरण बघा, कृष्णार्पण याचे 2 आपण फोड केली, कृष्ण आणि अर्पण. शब्दशः अर्थ निघाला कृष्णाला अर्पण. आता इथे बघा, पहिल्या पदाला ला हे पद, पहिल्या शब्दाला ला हे पद जोडून आलेलं आहे म्हणजे हाच शब्दयोगी अव्यय आहे. आता ला हा शब्दयोगी अव्यय हे पद कोणत्या विभक्तीत येतं, तर त्या विभक्तीचं नाव हे या तत्पुरुष समासाला देतात. आता ला हे तुम्हाला माहिती आहे का कोणत्या विभक्तीत येतं, तर यासाठीच विभक्ती प्रकरण शिकणे गरजेचं आहे. ला हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीमध्ये येतं, म्हणून ही कोणती विभक्ती झाली तर चतुर्थी तत्पुरुष समास. तत्पुरुष समास हा तत्पुरुष समास आहे, कृष्णार्पण हे तुम्हाला कळालं, पण कोणता तर चतुर्थी तत्पुरुष समास. नीट लक्ष द्या, विभक्ती तत्पुरुष समास नाही म्हणायचं, चतुर्थी तत्पुरुष समास. ज्या विभक्तीत ते पद येईल त्या विभक्तीचं नाव देऊन मग तत्पुरुष समास म्हणायचं. वळूया पुढच्या प्रकाराकडे, अलुक तत्पुरुष समास. यात पहिल्या पदाच्या विभक्तीचा लोप होत नाही. आता लोप होत नाही म्हणजे काय, लोप पावणे म्हणजे काय तर निघून जातं, आणि लोप न पावणे म्हणजे काय तर निघत नाही. म्हणजेच पहिल्या पदाची जी विभक्ती आहे आपण पाहिलेली ती निघून जात नाही, ती तशीच राहते. त्यालाच अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक या शब्दातही त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न तुम्ही करा, म्हणजे समास ओळखण्यास आणखी मदत होईल. तर बघा उदाहरण, कर्तरी प्रयोग या शब्दाची फोड केल्यास कर्तरी आणि प्रयोग हे 2 शब्द भेटतात आणि पहिल्या पदाच्या शेवटी री बरोबर ई ही विभक्ती शेवटी आहे. कशी तर बघा, कर्तरी यात शेवटचे पद री आहे म्हणजेच र, आणि त्यात ई मिसळला म्हणजेच ई री हे पद हे वर्ण तयार होते म्हणजेच शेवटी ई आहे. आणि हे सर्व आपण वर्णमालेत शिकलेलोच आहेत. यात अलुक तत्पुरुष समास सांगतो की पहिल्या पदाच्या विभक्तीचा लोप होत नाही. मग बघा, कर्तरी प्रयोग हा शब्द वाचताना सुद्धा कर्तरी या पदाचा लोप झाला नाही. आणखी चांगलं समजण्यासाठी हे उदाहरण बघा, नदीचा काठ, नदी काठ हा शब्द आहे, यात चा हे प्रत्यय मूळ शब्दात लिहिताना निघून जाते. याउलट अलुक तत्पुरुष समासात
विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. आता वळूया पुढच्या उपप्रकाराकडे. उपपद किंवा त्यालाच कृदंत तत्पुरुष समास असेही म्हणतात. यात होतं काय तर दुसरे पद हे प्रधानतर असतेच, पण ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही. उदाहरण बघा. उदाहरणावरून चांगले समजेल. उदाहरण बघा. आग लाव्या. आग लाव्या म्हणजे काय? भांडण लावणारा, आणि त्याची फोड काय? आग आणि लावणारा. लावणारा या प्रकारचे शब्द लावणारा, करणारा, खाणारा, देणारा, देणारे, करणारे हे असे शब्द आपण स्वतंत्रपणे वाक्यात क्रियापद म्हणून वापरू शकत नाही. फक्त हेच शब्द आपण क्रियापद म्हणून घेऊ शकत नाही. त्यामुळे येथे उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास होतो. नत्र तत्पुरुष समास. नत्र म्हणजे नकार, निषेध दर्शवणे असा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. जिथे न, ना, नी, बे, गेर, अन असे सुरुवातीला हे वर्ण येतात आणि हे शब्द नकारार्थी, नकार दर्शवणारेच असतात. गरजेचं नाही की हेच प्रत्यय सुरुवातीला येतील. जर नकार दर्शवणाराही शब्द जर असला तरी ते याच प्रकारात मोडतात. उदाहरण बघा. अन्याय, नापसंत, निरोगी, बेकायदा. आता यांचं पहिलं पद जर बघितलं या शब्दांचं तर न्याय, नापसंत, ना, निरोगी, नी, बेकायदा, बे हे सर्व शब्द त्यांचं पहिलं पद हे नत्र तत्पुरुष या गटातीलच आहे आणि हे सर्व नकार दर्शवणारेच शब्द आहे. वळूया पुढच्या प्रकाराकडे. मध्यम पदलोपी समास. यात होतं काय तर पहिलं पद आणि दुसरं पद यांचा संबंध दाखवताना मधल्या जे काही पदं आले आहेत ते काढून टाकली जातात. उदाहरण बघा. उदाहरणातून चांगल्या प्रकारे समजेल. कांदा, पोहे. आता हे उदाहरण मी मुद्दामच घेतलेले आहे. का? कारण बरेच जण म्हणत असतील की तुम्ही तर बोललात आहाराबद्दल शब्द आला तर तो समहार द्वंद्व असतो म्हणून, पण त्याचबरोबर मी असेही सांगितले होते की यात त्या पदांचा, त्या पदार्थांचा किंवा इतर गोष्टींचा गट असतो. इथे गट आहे का तर नाही. बघा. कांदा, पोहे म्हणजेच कांदा घालून केलेले पोहे. आता घालून केलेली ही जी मधली पदे आहे ती आपण मूळ शब्दात घेतो का तर नाही. कांदा पोहे आपण असंच म्हणतो. म्हणजेच जे मधले पद आहे घालून केलेले याचा लोप केला, ही घेतली नाही. फक्त कांदा पोहे हेच पदे आपण घेतली, मधल्या पदांचा लोप केला, म्हणून मध्यम पदलोपी समास. व्याधिकरण या गटातील तत्पुरुष समासाचे 5 प्रकार आपण शिकलो, ज्यात दोन्ही पदांची विभक्ती ही वेगवेगळी असते. आता आपण तत्पुरुष समासातील उरलेल्या समानाधिकरण गटातील एक उपप्रकार शिकणार आहोत. समानाधिकरण. विग्रह केल्यावर दोन्ही पदे एकाच विभक्तीत येतात. बघा. हा प्रकार आहे कर्मधारय म्हणजेच द्विगु समास असेही त्याला म्हणतात. यात दोन्ही पदे एकाच विभक्तीत येतात. या उपप्रकाराचे काही प्रकारही आहेत. पहिला विशेषण पूर्वपद म्हणजेच पहिलं पद हे विशेषण असतं. दुसरा प्रकार विशेषण उत्तरपद. त्यात पहिले पद नाम आणि दुसरे पद विशेषण असते. विशेषण उभयपद. यात दोन्ही पदे हे विशेषण असतात. चौथा प्रकार उपमान पूर्वपद. यात पहिले पद हे उपमान असते. उपमान मी तुम्हाला शिकवलंच आहे. उपमान उत्तरपद. यात दुसरे पद हे उपमान असते. आणि रूपक उभयपद. यात समानता नाही पण ते एकच शब्द आहे असे सांगणे. सातवा प्रकार आहे संख्यापूर्वपद. यात पहिली पद ही संख्या आणि दुसरं पद हे नाम असते. मित्रांनो,
हे उपप्रकार लक्षात ठेवण्याची ट्रिक काय आहे, तर त्यांच्या नावामध्येच त्या शब्दांमध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. विशेषण पूर्वपद म्हणजे काय, तर विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि पहिले पद म्हणजे पूर्वपद. पूर्वपद म्हणजे पहिले पद, उत्तरपद म्हणजे दुसरे पद, उभयपद म्हणजे दोन्हीही पद. उपमान मी तुम्हाला अलंकार या प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे. आणि संख्यापूर्व म्हणजे पूर्व पहिले जे पद आहे ती संख्या आहे. उदाहरण बघा, विशेषण पूर्वपद, यात नीलकमल हा शब्द आहे. जर तुम्ही बघितलं तर कमल हे नाम आहे आणि नील नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. काय, ते कमल तर आहेच, पण कसं, नील म्हणजे निळे असे कमल. आता तुम्हाला कळलंच असेल, विशेषण पूर्वपद, पहिले पद हे विशेषण आणि दुसरे पद हे नाम. मित्रांनो, जर परीक्षेची काठिण्य पातळी वाढवली तर हे प्रकार विचारू शकतात. त्यामुळे या प्रकारांबद्दल माहिती असू द्या. अगदी सोपे आणि त्या नावांवरूनच समजतील असे हे प्रकार आहेत. आता पुढचा प्रकार बघा, विशेषण उत्तरपद. आता विशेषण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि उत्तरपद म्हणजे काय, तर दुसरे पद, शेवटचे पद. जर परीक्षेत तुम्हाला तत्पुरुष समास दिला फक्त, तर दुसरे पद प्रधान असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. कर्मधारय द्विगु समास दिला तत्पुरुष समासातील प्रकार, त्यातही दुसरं पद प्रधान असतं, हे तुम्हाला माहिती, त्यामुळे तुम्ही ओळखू शकतात. पण कर्मधारय या प्रकारातील प्रकार जर ओळखायला लावले तरी तुम्ही दुसरे पद महत्त्वाचेच असते, पण त्या शब्दावरून अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बघा, उदाहरण बघा, पुरुषोत्तम. पुरुष आणि उत्तम हे दोन शब्द यात आहे आणि शब्दशः अर्थ होतो उत्तम असा पुरुष. आता विशेषण उत्तरपद कर्मधारय तत्पुरुष समास तुम्हाला काय सांगतो, की यात पहिले पद नाम असते. पुरुष हे झालं नाम आणि तो पुरुष कसा आहे, तर उत्तम. हे दुसरं पद आहे उत्तम, ते आहे विशेषण. पुरुषाबद्दल विशेष माहिती सांगता आहे, कसं, उत्तम असा पुरुष, म्हणून हा विशेषण उत्तरपद कर्मधारय तत्पुरुष समास. आता बघा, विशेषण उभयपद. उभयपद म्हणजे काय, तर दोन्ही पदे विशेषण. उदाहरण बघा, हिरवागार. हिरवा आणि गार हे दोन्ही पदे इथे विशेषण आहे, कारण हिरवागार आपण म्हणतो ना, काय, हिरवेगार रान आहे, म्हणजेच हिरवेही आहे आणि गारही आहे. हे दोन्ही काय, विशेषण आहे, म्हणजे दोन्ही विशेषण आहे इथे. म्हणून विशेषण उभयपद कर्मधारय किंवा द्विगु तत्पुरुष समास. आता तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, अगदी त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ दडलेला आहे. आता वळूया पुढच्या प्रकाराकडे, उपमान पूर्वपद. आता उपमान म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. मित्रांनो, देवबुद्धी हे उदाहरण आहे. यात तुम्ही बघितलं तर देव ह्याची तुलना बुद्धीसोबत केलेली आहे, म्हणजे देवासारखी बुद्धी किंवा देवाप्रमाणे बुद्धी, म्हणजेच काय, हे उपमान झालं. म्हणून येथे पहिले पद हे उपमान झाले, म्हणून येथे उपमान पूर्वपद देव या उपमानाची उपमेयाशी तुलना केलेली आहे, म्हणून येथे उपमान पूर्वपद समास. उपमान उत्तरपद. उत्तरपद म्हणजे काय, तर दुसरे पद. आणि उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. ज्याच्याशी तुलना करायची आहे ते. आता उदाहरण बघा, नरसिंह. आता सिंह, सिंह काय झालं, उपमान. का, कारण आपल्याला सिंहाशी तुलना करायची आहे. आणि नर हे झालं उपमेय. सिंह, सिंह झालं उपमान. का, कारण त्याच्याशी तुलना करायची आहे. आपलं उपमान उत्तरपद हा समास काय सांगतो, दुसरं पद उपमान. मग इथे उपमान काय आहे, सिंह, म्हणून येथे उपमान उत्तरपद कर्मधारय किंवा द्विगु तत्पुरुष समास. आता वळूया रूपक उभयपद. यात होतं काय, दिलेला जो शब्द आहे
तो वाचताना असे भासते की तो एकच शब्द आहे, पण तसं नसतं. ते 2 शब्द असतात आणि वेगवेगळे शब्द असतात, वेगळ्या अर्थाचे शब्द असतात, पण वाचल्यानंतर ते असे भासतात की तो एकच शब्द आहे. कसं? तर चला उदाहरणासोबत बघूया. काव्यामृत. आता तुम्ही जर बघितलं तर येथे काव्य आणि अमृत असे 2 शब्द आहेत, पण आपल्याला काव्यामृत असं बोलल्यानंतर असं वाटतं की हा एकच शब्द आहे, पण तसं नाही आहे आणि ते वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहे. त्यांच्यात काही समानताही नाही आहे. काव्य हा शब्द वेगळा आणि अमृत हा शब्द वेगळा. म्हणून येथे रूपक उभयपद हा समास होतो. संख्यापूर्व पद. आता यात जर या समासाचा नावात तुम्ही अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल संख्यापूर्व पद. पूर्वपद म्हणजे पहिले पद. पहिले पद संख्या आणि दुसरे पद नाम. या समासामध्ये काय होतं तर पहिले पद ही संख्या आणि दुसरे पद नाम असते. संख्यापूर्व पद कर्मधारय द्विगु तत्पुरुष समास. कसं? तर उदाहरण बघूया. बघा, नवरात्र. नव म्हणजेच 9 ही झाली संख्या आणि रात्र हे झालं नाम. जसं नवरात्र, पंचारती, त्रैलोक्य याप्रमाणे. आता तुम्हाला हे कर्मधारय द्विगु समास, जे की तत्पुरुष समासातील शेवटचा प्रकार कर्मधारय, यातील काही प्रकार आहेत. जर पर्यायात हे प्रकार दिले तर तुम्ही ओळखालच. जर नाही दिले तर तत्पुरुष समास किंवा कर्मधारय द्विगु हे तुम्ही थेट ओळखू शकाल. आता आपल्याला समोरच्या प्रकाराकडे वळायचं आहे. बहुव्रीही समास. या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. जर कळालं नसेल तर बघा, या समासात होते काय, ज्यावेळेस आपण शब्दाची फोड करतो त्यावेळेस 2 पदे मिळतात आणि ही जी 2 पदे आहे ती दोन्ही पदे महत्त्वाची नसतात. का? कारण त्या दोन्ही पदांवरून एक तिसराच अर्थ निघतो. उदाहरण बघा, नीलकंठ. आता जर शब्दशः अर्थ बघितला तर निळा आहे, कंठ ज्याचा तो. आता निळा कंठ कोणाचा आहे तर शंकर या देवाचा निळा असा हा कंठ आहे. म्हणजे काय, नीलकंठ या शब्दावरून आपल्याला शंकर हा तिसराच अर्थ भेटला. म्हणून येथे बहुव्रीही समास. 2 शब्दांवरून 2 पदांवरून तिसराच अर्थ निघाला. आता या समासाचे काही उपप्रकारही आहेत. ते उपप्रकार आपल्याला शिकायचे आहे. बघा, विभक्ती, नत्र, सह आणि प्रादी हे 4 उपप्रकार आहेत. यात विभक्ती या प्रकारात 2 गटावरून उदाहरणं तुम्हाला येतात. एक समानाधिकरण, जे आपण तत्पुरुष समासात शिकलो, आणि व्याधिकरण हेही तत्पुरुष समासात शिकलो. सुरुवात करूया विभक्ती बहुव्रीही समास यापासून. आता विभक्ती या शब्दावरून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. विभक्ती प्रकरण बघा किती महत्त्वाचं आहे. तर बघा, यामध्ये 2 गट पडलेले आहेत, समानाधिकरण आणि व्याधिकरण. या समानाधिकरण या गटामध्ये ज्यावेळेस आपण 2 शब्दाची फोड करतो तेव्हा दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये येतात. दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे काय, ज्यांचं शेवटचं पद, शेवट जो शब्द आला आहे, जे पद आले आहे, जो वर्ण आलेला आहे तो एकाच विभक्तीमध्ये येतो. आणि व्याधिकरण या गटामध्ये शब्दाची फोड केल्यानंतर शेवटचं पद, शेवटचा वर्ण हा वेगवेगळ्या विभक्तीत येतो. आता तुम्हाला समोर तक्ता दिलेलाच आहे विभक्ती. ज्यांनी प्रकरण नाही पाहिलेलं त्यांनी या तक्त्यावरून समजून घ्या. संबोधन विभक्ती या प्रकारात मोडत नाही. आता समानाधिकरणमध्ये उदाहरण बघा, पांडुरंग, पांडुरंग. आता या दोन्ही पदांचं शेवटचं पद जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल र आणि ग हे दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात, असं समानाधिकरण बहुव्रीही समास सांगतो. बरोबर.
आता पांडुर रंग, पांडुर आहे रंग ज्याचा तो. आता हे दोन्ही विभक्ती कोणत्या विभक्तीमध्ये मोडते? तर प्रथमा. का? कारण गटात तुम्ही बघितलं इथं तक्त्यात तर र आणि ग हे कोणत्याच गटात मोडत नाही. मग प्रथमा विभक्ती काय सांगते? हे प्रत्यय नाही, ज्याला प्रत्यय नाही ते प्रथमा विभक्तीमध्ये मोडतात, बरोबर. त्याचप्रमाणे व्याधिकरणमध्ये उदाहरण बघा. गजानन, गजानन म्हणजे काय? गजाचे आनंद, गजाचे आनंद. आता तुम्ही बघितलं तर गजाचे चे आणि आनंद न. आता चे जर तुम्ही बघितलं तर षष्टी या विभक्तीमध्ये चे यामध्ये मोडतो गजाचे पहिले पद आणि दुसरे पद जे आहे न हे मोडते आहे प्रथमामध्ये. कारण न हे गटात तक्त्यातील कोणत्याच गटात मोडत नाही, म्हणून ते मोडते प्रथमामध्ये. म्हणजे ते षष्टी आणि प्रथमा वेगवेगळ्या विभक्ती आलेला आहे, म्हणून हे विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण झाले. आता पांडुरंग हे झाले समानाधिकरण गटातील प्रथमा विभक्तीचे उदाहरण, म्हणजेच प्रथमा बहुव्रीही समास. आणि गजानन हे झाले व्याधिकरण गटातील षष्टी प्रथमा बहुव्रीही समास. आता आपण बघूया पांडुरंग म्हणजे काय? तर विठ्ठल. आणि गजानन म्हणजे काय? गणपती. दोन्ही पदावरून तिसराच अर्थ निघाला. पांडुरंग म्हणजे विठ्ठल आणि गजानन म्हणजे गणपती. आता बहुव्रीही समासाचा हा पहिला प्रकार तुम्हाला समजला. वळूया पुढच्या प्रकाराकडे. नत्र बहुव्रीही समास, ज्यात पहिले पद नि, न, अन आणि शक्यतो हे शब्द नकार दर्शवणारे, निषेध दर्शवणारे असतात. तर उदाहरण बघा. नीरस, अनियमित आणि नास्तिक. आता या शब्दांकडे तुम्ही बघितलं तर नी आणि हे दोन्ही शब्द नत्र या गटातील आहे. मी सांगितल्याप्रमाणे न आणि नी हे शब्द सुरुवातीला आलेले आहेत, पण ना हा शब्द काही मी तुम्हाला सांगितलेला नाही. पण तरीही तो नत्र बहुव्रीहीमध्ये का मोडतो? कारण नास्तिक तो नकार दर्शवत आहे. आस्तिक जो आस्तिक नाही असा नास्तिक म्हणजेच नकार दर्शवला, म्हणून हे नत्र बहुव्रीही समासातील उदाहरणे. आता वळूया सह बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात दोन्ही पदं महत्त्वाची असतात, हे तर तुम्हाला माहिती आहे. सह बहुव्रीही समासामध्ये पहिले पद स आणि सह या पदांनी सुरुवात होते आणि ते शक्यतो विशेषण असतात. बघा, सफल, सहपरिवार यातील पहिले पद स आणि सह आहे. पण सादर हा शब्द बघा, पहिले पद सहा आहे असं बरेच जण म्हणतील, पण तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही नीट वर्णमाला प्रकरण शिकला असाल तर तुम्हाला कळेल. स आणि दुसरा शब्द आहे आदर. स आदर म्हणजेच सादर अशी फोड होते, म्हणून येथे पहिले पद स हेच आलं आहे, म्हणून हा सह बहुव्रीही समास आहे. मित्रांनो, बहुव्रीही समास दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि सह बहुव्रीही समास यातही दोन्ही पदे महत्त्वाची असतात, कारण हा बहुव्रीही समासाचाच प्रकार आहे. आता वळूया पुढच्या प्रकाराकडे आणि शेवटच्या प्रकाराकडे. प्रादी बहुव्रीही समास. मित्रांनो, हे सर्व उपप्रकार आहेत, यांचा अर्थ त्यांच्या नावातच शोधण्याचा प्रयत्न करा. प्रादी यात पहिले पद हे उपसर्ग असते. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागलेले पद आणि प्रत्यय म्हणजे नंतर लागलेले पद. आता उपसर्ग बघा, प्र, परा, अप, सु, दूर, वी. आता इथे प्रबळ शब्द बघा, विख्यात शब्द बघा, पहिले पद काय लागलेले आहे प्रबळला? तर प्र आणि विख्यातला वी. त्याचप्रमाणे सुमंगल पहिले पद बघा, सगळे मी जे काही तुम्हाला पद सांगितले ते सगळे आले की नाही या शब्दांना पहिल्यांदा उपसर्ग, म्हणून हे प्रादी बहुव्रीही समासात मोडतात. आता व्हिडिओचा एकूण सारांश काय? या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते थोडक्यात जाणून घेऊया. बघा, सर्वप्रथम आपण बघितलं समास म्हणजे काय. समास म्हणजे काय तर जास्तीत जास्त शब्द आहे
त्यांची काटकसर करायची आणि काटकसर करून कमीत कमी एक शब्द आपल्याला मिळतो, त्यालाच समास असे म्हणतात. आणि त्यानंतर शिकलो आपण समासाचे प्रकार. समासाचे 4 प्रकार आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. या अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते, द्वंद्व समासात दोन्ही पदे आणि बहुव्रीही समासामध्ये एकही पद प्रधान नसते. त्यानंतर आपण यांचे उपप्रकार शिकलो. बघा, अव्ययीभाव समासाचे उपप्रकार नाहीत. तत्पुरुष समासाचे 2 गट, व्याधिकरण आणि समाधानीकरण. व्याधिकरणमध्ये 5 प्रकार आहे: विभक्ती, अलोक, उपपद, नत्र, मध्यमलोपी. आणि समानाधिकरणमध्ये कर्मधारय, की ज्याला द्विगु असे म्हणतात, आणि त्याची काही उपप्रकार शिकलो. द्वंद्व समासामध्ये इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार असे 3 प्रकार शिकलो. आणि बहुव्रीही समासात विभक्ती, नत्र, सह आणि प्रादी, ज्यात विभक्तीमध्ये 2 गट बघितले: समानाधिकरण आणि व्याधिकरण. मित्रांनो, तुम्हाला पाठ्यपुस्तकातील उदाहरणाने या समासांची उजळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. भरपूर सराव करा.